नमस्कार, मी उर्मिला. माझ्या आणखीन एका मराठी ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हाला सुखाचा, समृद्धीचा आणि आरोग्याचा जावो ही ईश्वर चरणी प्रार्थना. तर आता आपले गणपती बाप्पा लवकरच येणार आहे, म्हणजे उद्याच गणपती बाप्पा येणार आहे. तर त्याच्यासाठी ना आपण आता घरामध्ये प्रत्येकाच्या घरात डेकोरेशनचं काम चालूच असेल, पण काहींचं झालं असेल, काहींचं नसेल झालं. तर ज्यांचं झालं नसेल ना त्यांच्यासाठी खूप असा उपयुक्त होणार आहे हा व्हिडिओ. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. नक्कीच घरातल्याच वस्तूंपासून आपण यांना गणपती बाप्पाचं डेकोरेशन तयार करू शकतो, कारण बाहेरून काही आणायची गरज नाही. घरातलेच मी एक सारखे असे डबे घेतले, त्यामध्ये वाळू भरून घेतली. बाहेर माती पण घेऊ शकता तुम्ही, पण माती ना आता सध्या ओली, पाऊस आहे ना आमच्याकडं, त्यामुळं माती ओली आहे. मग मी डब्यांमध्ये ना वाळू भरून घेतली आहे आणि 2 काठ्या घेतल्या आहे, 2 सारख्या आकाराच्या. त्या काठ्या ना डब्यांमध्ये खोचून घेतल्या. त्यानंतर मुसळीनं ना थोडंसं ठेचून घेतलं वरतून, म्हणजे हलणार नाही ते. आणि यावरती ना तुम्ही किती हेवी वजन टाकलं ना तरी या काठ्या ना पडती नाही. तर त्यासाठी ना ठेचून घ्यायच्या असतात. तर एक आडवी पण काठी लावली मी. या ठिकाणी ना तुम्ही पाईप पण लावू शकतात, पण माझ्याकडे पाईप नव्हते ना, त्यामुळं मी बांबू लावले. आणि एक साडी टाकली मी, डिझाईनमधली साडी घेतली, ती साडी टाकली आहे. आणि ती पडू नये ना म्हणून तिला आहे ना टाचन पिना लावते आहे, म्हणजे मोठ्या मोठ्या ज्या सेफ्टी पिना असतात ना त्या लावून घेते, म्हणजे ती पडू नये म्हणून. आणि त्यानंतर आहे ना जे आपण समोर पण तशाच काठ्या लावलेल्या आहे ना, त्या काठ्या अशा चांगल्या दिसत नाही, त्यामुळे ना मग मी फुलांच्या माळा लावते त्याला. तर ह्या फुलांच्या माळा आहे ना माझ्या मागच्या वर्षीच्याच आहेत, त्याच मी ठेवलेल्या होत्या, त्याच आता आहे ना वापरते आहे. तर या फुलाच्या माळा आहे ना तिन्ही साईडला आहे ना मी लावून घेणार आहे, उभ्या 2 काठ्यांना आणि आडवे एक काठी आहे ना त्यासाठी त्यांना. तर आहे ना पाठीमागची जी साडी ना ती आम्हाला थोडीशी म्हणजे साडी आणि फुलांचा कलर एकच झाला आहे, ती उठून दिसत नाही. त्यामुळे ना मी ती पाठीमागची साडी काढून टाकली आणि त्याच्या जागेवर आहे ना दुसरी साडी लावून घेतली. पण अगोदर आहे ना माळा लावून घेतोय कडाला, म्हणजे ते व्यवस्थित दिसत नाही ना म्हणून. आणि खूप लवकर होतं हे डेकोरेशन, 15-20 मिनटामध्ये हे डेकोरेशन होऊन जातं. सगळं साहित्य आपल्या घरामध्येच असतात आणि भिंतीला खिळा ठोकायची आपल्याला काहीच गरज पडत नाही. तर त्याचमुळे ना झटपट होणाराच व्हिडिओ मी तुमच्या संग शेअर केला आहे, म्हणजे जास्त वेळ न लागता थोड्या वेळात. आणि इतकं सोपं डेकोरेशन कधीच कोणी सांगितलं नसेल. तर अशा पद्धतीने ना हे डेकोरेशन आहे तुम्ही नक्की करून बघा. तर ह्या साईडला आहे ना माळा मी परत लावून घेते, आणि यासाठी ना मी टाचन पिनांचा वापर केला आहे, म्हणजे सेफ्टी पिनांचा. काही छोट्या घेतल्या, काही मोठ्या घेतल्या, जशा ॲडजस्ट होतील ना तशा पिना लावून घेतल्या आहे. तर बघा दिसतानाच किती सुंदर आता आपल्या काठ्या दिसू राहिल्या. आणि पाईप जरी घेतले ना तुम्ही त्याला पाईपांना पण अशा माळा जर लावल्या ना खूप भारी दिसतं. आणि ह्या माळा आहे ना मी मागच्या वर्षी 12 माळा घेतल्या होत्या 250 रुपयामध्ये. तर बघा अशा पद्धतीने ना आता डेकोरेशन करून घेते. आणि पाठीमागची साडी पण काढून टाकतोय आम्ही, त्या जागेवर आहे ना दुसरी साडी लावणार आहे. आणि जे आपले दरवाजेचे तोरण असतात ना ते पण लावलंय मी पुढं. आणि थोड्याशा आहे ना पानांचे माळी, माझ्याकडे एक माळ आहे पानांची, तर ती पुढं झेंडूंच्या झाडांमध्ये, म्हणजे झेंडूंची जी माळ लावलेली ना त्याला लावून देतीये. आणि मला आहे ना विराज पण जोडी, आम्ही दोघं मिळून आहे ना हे डेकोरेशन पूर्ण करतोय. तर गणपती बाप्पा येणार आहे ना त्यांची आगमनाची तयारी अगोदरच करून घेतोय, म्हणजे आपल्याला ना उद्या जास्त घाई होणार नाही. आणि जर उद्या गणपती बसणार आहे ना तर गणेश चतुर्थीच्या तुम्हाला आजच खूप खूप अशा शुभेच्छा सर्व यूट्यूब फॅमिलीला. तर चला आता आहे ना पूर्ण डेकोरेशन करून घेऊ. आता ही साडी काढून टाकते मी आणि त्या जागी दुसरी गुलाबी कलरची साडी टाकणार आहे, राणी कलरची. तर बघा ही साडी अजून कुठून दिसते त्या साडीपेक्षा. आणि आता आहे ना ही साडी लावल्यानंतर आहे ना लाईट माळ लावतीये, पानांची लाईट माळ आहे ती लावून देणार आहे. आणि त्याच्यानंतर मग बाकीचं थोडंसं डेकोरेशन आहे ते करून घेणार आहे.
तर बघा अशा पद्धतीने ना आमचं डेकोरेशन झालंय पूर्ण गणपती बाप्पासाठी। तर कसं वाटलंय तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा, आणि तुम्ही जर डेकोरेशन करेल नसेल तर हे डेकोरेशन नक्की करून बघा अशा पद्धतीचं। आणि लाईटिंग न लावता असं दिसतंय, आणि लाईटिंग लावल्यानंतर मी दाखवते तुम्हाला लाईट बंद करून कशा प्रकारे दिसतात। आणि जर हा व्हिडिओ जर आवडला तर शेअर करा, लाईक करा आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका। माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप असे मनापासून धन्यवाद। भेटू पुढच्या व्हिडिओत, तोपर्यंत बाय।